माझं नाव विजया रवींद्र घोरपडे। आपण आठवण या चॅनलवर मला बोलवलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे। आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मी हे वाक्य का पहिल्यांदा बोलले कारण मी ज्या वास्तूमध्ये राहते या वास्तूला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि माझ्या लग्नाला 1992 साली माझं लग्न झालं आणि आता साल 2024 चालू आहे। आज 32 वर्ष झालं मी या वास्तूमध्ये राहते। आमची जवळजवळ चौथी पिढी आता इथे आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही सगळे आनंदाने एकत्र राहतो। आणि सांगायचं विशेष म्हणजे आमच्या वास्तूमध्ये मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आमचं देवघरही एकत्रच आहे। अजून सुद्धा जी मंदिरं आहेत, महालक्ष्मीचं हे जे मंदिर आहे हे पुरातन काळापासूनचं आहे। आणि दुसरी गोष्ट ह्या एरियामधले लोक जी आता सध्या लांब लांब राहायला गेलेली आहेत तरी पण त्यांची श्रद्धा असल्यामुळे ते इथेच नैवेद्य घेऊन येतात। आम्ही तर असतोच तिथे आणि गुरुपौर्णिमे दिवशी फार गर्दी असते, पालखी येते इथे आणि नवरात्रामध्ये घट बसतात, परत होम हवन होतं अष्टमीचं। असे हे कार्यक्रम इथे आमच्या घरी चालतात। आणखी दुसरं म्हणजे काही लोक नवस वगैरे पण बोलतात, ते सुद्धा नवस फेडायला इथे येतात। अक्षरशः कोरोनाच्या काळात सुद्धा आमचं देऊळ बंद होतं, आम्ही बंद ठेवलं होतं, तरी पण आमच्या वाड्याच्या दारामध्ये लोक नैवेद्य घेऊन येत होते। आम्ही मंडई एरिया, महात्मा फुले मंडई, त्याच्या समोर आमचा वाडा आहे स्वतःचा, आम्ही तिथे राहतो। मला देवीचं हे मंदिराचं मी सांगितलं कारण मला आठवणी त्याच्या आहेत की ज्या माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या। की माझी मुलगी लहान होती, 5 ते 6 वर्षाची होती आणि शेजारी मिनर्वा टॉकीज होती, ती पाडलेली होती आणि तिथे बिल्डिंगचं काम चालू होतं आणि ते काम चालू असताना खेळता खेळता ती पकडापकडी खेळत असताना पडली तिथनं, ते 3ऱ्या माळ्यावरनं ती खाली पडली। तर त्यावेळेला ती उठून पळत सुटली की आता मला घरी गेल्यावर मार बसेल म्हणून। तर आम्हाला कळालं, बाकीच्या लोकांनी सांगितलं की असं ती पडली, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेलो। तर डॉक्टरांनी तिला विचारलं की तू कशी काय पडली, तर ती म्हणाली मी उडत उडत आले, अशा पद्धतीने तिने उत्तर दिलं। आणि आम्ही पण सरप्राईज झालो। एक दिवस तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं दवाखान्यात, मी तिच्या खॉटवर आणि ती सगळ्या वॉर्डवर फिरत होती। असं तिचा अनुभव। आणि दुसरं म्हणजे माझ्या मिस्टरांनी मारुती व्हॅन घेतली होती आणि तेव्हा मिनर्वा पार्किंगचं काम चालू नव्हतं, मोकळं मैदान होतं आणि ते त्यांच्या भावाला गाडी चालवायला शिकवत होते आणि माझी मोठी मुलगी पण मध्ये बसलेली होती त्या गाडीमध्ये आणि सगळं फिरवून झालं आणि गाडी आतमध्ये आणायची। तर त्यावेळेला मंदिराच्या बाजूचा गेट मोकळा होता, तर तिथून आत आणत असताना देवीच्या समोर एक पिलर आहे बांधकामाचा, त्या पिलरवर येऊन धडकली गाडी आणि पुढची काच पूर्ण भुगा झाला। आम्हाला वाटलं काहीतरी सिलेंडर स्फोट झाला, मग आम्ही पळत गेलो, बघतो तर जवळजवळ बादलीभर काच गोळा केली मी हाताने आणि तेव्हा बघितलं तर मुलीलाही काही नाही झालेलं, मिस्टरांना काही नाही झालेलं। मिस्टरांच्या लक्षात आलं की आता काहीतरी होणार म्हणून त्यांनी मुलीच्या डोळ्यावर हात ठेवला होता, त्यामुळे तेही वाचले, तीही वाचली, माझे दीरही वाचले। फक्त थोडंसं स्टेअरिंगला हे केलेलं असल्यामुळे दोन्ही हातांना थोडंसं त्यांना हे झालं, कट झालं काचेचं लागल्यामुळे। अशा पद्धतीने या महालक्ष्मीचे आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत। स्मरणामध्ये आहे की माझ्या मुली लहान होत्या आणि मी एकदा गाडीखान्यामध्ये औषधाला गेले होते आणि तिथे माझ्या मुलीला मी म्हणजे औषधाला गेलेले होते, तिथे एका मॅडम आल्या होत्या लहान मुलाला घेऊन शाळेतल्या आणि मी त्यांना विचारलं, मॅडम तुम्ही कशा काय आल्या विद्यार्थ्याला घेऊन? तर त्या म्हणाल्या की हुशार विद्यार्थी असतात, त्यांना आम्हाला सांगितलं जातं की त्यांच्या आई वडिलांना नाही जमलं तर तुम्ही त्या मुलांना घेऊन जायचं म्हणून। तेव्हा मग मी त्यांना विचारलं कुठल्या शाळा काय, तर त्यांनी मला विद्यानिकेतन वगैरे ह्या सगळ्या शाळांची माहिती दिली। तर त्याप्रमाणे मला त्या शाळेमध्ये जाऊन चौकशी करून माझ्या मुलींना पण मला शिकवायला मदत मिळाली। कारण आपण काय म्हणतो की सरकारी शाळेमध्ये काही शिकवलं जात नाही, पण खरंच माझ्या दोन्ही मुलींना खूप छान प्रकारे मार्गदर्शन त्या शाळेमध्ये, म्हणजे पहिल्यांदा बालवाडीमध्ये, नंतर तिथल्या आप्पासाहेब जेदे प्रशालेमध्ये, नंतर विद्यानिकेतनमध्ये
ते शिकवत असताना स्कॉलरशिपच्या परीक्षा, वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग द्यायला लावत होते. त्यामुळे ह्या आठवणी म्हणजे मला सांगायचं म्हणजे की मला शिक्षक लोक तिथे सपोर्ट करायचे आणि मला मार्गदर्शन की ते मला शिकवायला पण सांगायचे. आणि दुसरी गोष्ट मला ते वेळोवेळी हे पण करायचे की तुम्ही असं नाही असं बोला, असं नाही असं बोला. ह्या ज्या माझ्या आठवणी ह्या मला पुढे जास्त फायद्यात पडल्या, त्याचा मला उपयोग झाला नंतर. कारण कसं बोलायचं, कसं वागायचं हे बरंचसं मला शाळेमधनं मुलींच्या बरोबर शिकवत असताना कळालं. आणखी दुसरं म्हणजे त्याच्यामुळे दोन्ही मुली माझ्या पुढे चांगल्या मार्कांनी चांगल्या पास झाल्या. एक आर्किटेक्ट झाली, एक कॅम्प्युटर इंजिनियर झाली. आठवणीचाच एक भाग आहे की 2 वर्षाची माझी मोठी मुलगी होती. त्यावेळेला मी तुळशीबागेत रामाच्या मंदिरात जायची. तर त्यावेळेला एक जोशीबाई म्हणून होत्या आणि त्या मुलांना संस्कार वर्ग चालवायच्या. तेव्हा मी जाऊन बघितलं की कसं असतं, संस्कार वर्ग कसे चालतात. तर बघितलं तिथे रामरक्षा, भीमरूपी आणि सूर्यनमस्कार, मनाचे श्लोक हे सगळं शिकवलं जात होतं. मग माझ्या दोन्ही मुलींना मी तिथे घेऊन जायची, तिथे बसून त्या शिकवायच्या आणि त्यांच्याबरोबर माझंही पाठ झालं. जे मला नव्हतं माहिती त्याही गोष्टी मला तिथे जाऊन माहिती झाल्या. म्हणजे हे संस्कारातले बरेचसे भाग की जेणेकरून हे मुलांना आपण काय बोलायला शिकवायचं, काय सांगायचं, कसं नामस्मरण करायला लावायचं ते शिकायला मिळालं. नंतर शाळेमध्ये पण शिकायला मिळालं. त्यांच्यामुळे मी पण शिकत गेली. मी मुली शिकतच होते, आपलं चालूच होतं माझं. पण त्यावेळेला ना मला असं आठवण आहे माझ्या स्मरणामध्ये आहे की मी आमच्या इथल्याच मैत्रिणी होत्या माझ्या, तर त्यांच्याबरोबर मी सतत राहायची की आपलं बचत गट बचत गटामध्ये भाग घेतला, बचत गट चालवायला लागले, स्वतः सगळा हिशोब वगैरे करायला लागले. पण नंतर बचत गटामध्ये काही कार्यक्रम असायचे तर त्यावेळेला त्या माझ्यासोबत यायच्या नाही. माझ्या एकटीवर तो लोड यायचा आणि तो मी हँडल करायची तिथे जाऊन. मग त्याच्यामुळे काय झालं, मला बाहेरच्या पण मैत्रिणी कळाल्या, बाहेरचे लोक कळाली. पण काय त्या काळामध्ये त्यावेळेस ना मला थोडंसं म्हणजे एक 4-5 वर्ष माझी तिथे गेली बचत गटाच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे माझ्यावर लोड पण असल्यामुळे मला जास्त बाहेर नाही पडता आलं. पण माझी एक गोष्ट लक्षात आली त्यांच्याबरोबर राहून की आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे, ही मैत्री संपवायला पाहिजे आणि आपल्याला आपल्या संसाराचं बघायला पाहिजे. मग माझा वेळ वाया गेला, त्याचं मला थोडंसं वाईट वाटलं. पण नंतर माझ्या मैत्रिणीच्या बहीण एक मार्केटिंग करत होती, तर तिच्याबरोबर मी एक दिवस गेली आणि मी बघितलं कसं मार्केटिंग करते, कसं करते, कुठे जाते, काय करते. मग तिच्या सोबत जाऊन मी घरी विचारलं आणि सुरू केलं. मग तेव्हापासून मी पुढं काम करायला सुरुवात केली. आठवण या विषयामध्ये बोलताना आपल्याला जेव्हा आपण लेडीज शक्यतो करून आपण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला कोण काय म्हणतं तिकडे लक्ष न देता आपण आपलं चालायला पाहिजे. कारण काय होतंय, जे लोक आपल्याला कमीपणा द्यायला बघतात, खाली पाडायला बघतात. थोडक्यात उदाहरण, आमच्याच घरामध्ये मी जेव्हा माझ्या मुलींना कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलं त्यावेळेला मला असं सांगितलं जायचं की आमच्या मुली प्रायव्हेट शाळेमध्ये आहेत, मग तूच का तुझ्या मुलींना ह्या शाळेत घालते. पण उद्या जर मला फी भरणं नाही झालं तर माझ्या मुलींना घरी बसावं लागेल. लोकांना सांगावं वाटतं की कॉर्पोरेशनची शाळा जरी असली आणि आपली परिस्थिती नसली तर जरूर तुम्ही त्या शाळांमध्ये घाला आणि स्वतः जातीने लक्ष द्या मुलांकडे. कारण शक्यतो करून काय होतं, ज्या घरगुती कामं करतात, धुणं भांडीची कामं वगैरे, त्यांची फी भरण्याची ऐपत नसते, पण तरी पण कुठून तरी कर्ज काढून वगैरे आपल्या मुलांना ते शिकवत असतात. पण पुढे जाऊन तो मुलगा काय करतो हे बघणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण मी बऱ्याच माझ्या मुलींच्या मैत्रिणींना वगैरे पण पाहिलं, त्यांच्या आई वडील काय करतात, त्या मुली शाळेत येऊन काय करतात. काय काय वेळेला मी मदत करायची त्या मुलींना सांगायला वगैरे, का तर माझ्या मुलींबरोबर जायची मी शाळेमध्ये, तेव्हा त्या मुलींना काय गरज आहे, त्यांना कुठल्या गोष्टीची कमी आहे, तर त्यांना त्याची मला मदत करायला आवडायचं. आणि हा माझा स्वभाव लहानपणापासूनचाच आहे. मला साधारण मी 8-9 वर्षाची होते तेव्हापासून शाळेतनं आली की मी खाली खेळायला जायची. तर आमची आई मला अभ्यास झाल्यावर कंटाळता येतोच ना प्रत्येकाला, तर मी खेळायला जायची. तर त्यावेळेला ना
मला असं लोकांच्या घरात लोक कामं करायची, काही ना काहीतरी असं घरगुती कामं आणून करायची, तर मी त्यांच्या घरात जाऊन कामं करायची. तर माझी आई मला म्हणायची ही लोकदार्जिनी आहे, लोकांना म्हणजे सतत एक, पण खेळायलाच कोण नाही, मग तिथे वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी करतेय ना, त्याच्यामुळे त्याचा फायदा मला हा नंतर झाला. म्हणजे मीच का करू असं म्हणून जे आहे, किंवा आपण का म्हणून त्यांना मदत करायची, का म्हणून त्यांना हे करायचं, तर तो स्वभाव माझा त्याच्यामुळे नाही झाला. मार्केटिंग करायला लागले. मार्केटिंग करत असताना मला आमच्या घरामध्ये किंवा बाहेर माझ्या मैत्रिणी किंवा नातेवाईक मला म्हणायचे तूच एकटी का करते, कारण काय झालेलं, माझ्या मिस्टरांचा गॅरेजचा धंदा होता, ते रिक्षा, टेम्पो, टू व्हीलर ह्यांची कामं करायचे. काही काळाने काय झालं, उधारीचे धंदे खूप वाढले. उधारीचे धंदे, दुकानदार तर मटेरियल देत नाही, मग आपण किती दिवस वेळ वाया घालवायचा, म्हणून माझ्या मिस्टरांनी मेकॅनिकच्या बरोबर दुसरे पण साईड बिझनेस, साईड गोष्टी करायला सुरुवात केली. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, 2 मुलींचं शिक्षण आणि या 2 गोष्टी मेळ बसत नव्हता, कारण माझे सासू सासरे, आम्ही दोघं आणि 2 मुली, असे 6 जणांचं कुटुंब, ते चालवायला त्यांना एकट्यानं लोड यायचा. म्हणून मग मी मार्केटिंग करायचे. ते लोक मला म्हणायची की तो बसलाय आणि तू एकटी करते, तो बसलाय तू एकटी करते, असं मला बोलायचे. तर मी म्हणायचे असं काही नाही, आपल्या घराला आपण नाही सपोर्ट केला तर कोण करणार. आपल्याला लोक टॉर्चर करतात, आपल्याला त्या गोष्टी, पण जसं आता माझ्या मुलीला प्रायव्हेटमध्येच का नाही घातलं, त्यावेळेस मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं, आणि माझ्या कॉर्पोरेशनमध्ये टाकलेल्या मुलीला जर मी प्रायव्हेटमध्ये टाकलं असतं, आज माझ्या मुली तिथपर्यंत गेल्याच नसत्या, कारण माझी ऐपतच नसायची फी भरायची. अजूनही आठवतंय की मी गजानन महाराजांची पारायण करायची, त्यावेळेला माझी मुलगी लहानच होती आणि तिलाही वाचायला लावायची. कधी कधी सुट्टीच्या दिवशी तिलाही अध्याय वाचायला लावायची. आणि त्या 10वीला तिचं शिक्षण पूर्ण होत, 10वीला होती ती, आणि प्रिलियमची परीक्षा होती, म्हणून त्यांना शिक्षक सांगणार, माहिती देत होते. आणि काय झालेलं, ज्यावेळेस ती 1.5 वर्षाची होती त्यावेळेला पाळण्याचा धक्का लागलेला तिच्या कानाला, त्यामुळे तिचा कान दुखायला लागला होता. मी तात्पुरतं तेव्हा औषधं केली तिला, आणि तेव्हापासून तिचा मळाचा खडा त्या कानातच होता आणि तो काय बाहेर पडत नव्हता, आणि काही थंडी वगैरे आली की तो हे व्हायचा, दुखायला लागायचं कान. पण ज्या वेळेला ती 10वीला होती, प्रिलियमची परीक्षा होती, त्या म्हणजे परीक्षेचा शिक्षक लोक त्यांना माहिती देत होते, त्यावेळेला ती आपोआपच तो खडा गळून पडला आणि तो फुटाने एवढा होता, आणि तिला एवढं आनंद झाला, आणि ती घरी आली आणि माझ्या गळ्यात पडून रडली. मला म्हणाली, मम्मी म्हणे बघ, गजानन महाराजांनी जसं त्या पारायणामध्ये, त्या अध्यायामध्ये एक भक्त त्यांचा हे करायचा, साफसफाई करायचा आश्रमाची, आणि तो रोज करत असताना एक दिवस त्याच्या कानातला छरा गळून पडला, तसा म्हणली माझ्या कानातनं हा खडा गळून पडला. हा मला एक मोठा अनुभव आला, कारण जवळजवळ किती वर्ष, जवळ 15 वर्ष, 14 ते 15 वर्ष तिच्या कानामध्ये तो खडा होता. हे गजाननांच्या उपासनेमुळेच झालं. आणि दुसरं एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं की त्या आत्ता म्हणजे माझी मुलगी, धाकटी मुलगी आर्किटेक्ट झाली आहे, आणि मोठी मुलगी कॅम्प्युटर इंजिनियर झाली, आणि दुसरी गोष्ट ती गव्हर्नमेंट जॉब लागला तिला, ITI इन्स्ट्रक्टर म्हणून झाली. कारण तिचा अभ्यास करत असताना तिला हे ITI इन्स्ट्रक्टरच्या परीक्षेचा पण तिने फॉर्म भरला होता. गेले 10 वर्ष झालं ती परीक्षा देते, आणि त्याच्यामध्ये हाही फॉर्म भरलेला, तर तिने तो परीक्षा पास झाली, आणि आता ती ITI इन्स्ट्रक्टर झाली, आणि ती जळगावला एरंडोल म्हणून आहे, तिथे तिला जॉब लागला. आणि आम्हाला तिच्यासोबत जावं लागलं का, तर तिथे तिच्यासोबत कोणी मैत्रिणी नव्हत्या जॉबला सोबत, त्याच्यामुळे आम्हाला तिथे राहावं लागलं तिच्याबरोबर. तर ते तिथे असताना गजानन महाराजांचा प्रगट दिन होता, आणि मला पारायण करायचं होतं, आणि माझं पारायण सुरू झालं. 3-4 दिवस झाले, आणि तिच्या पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला. सकाळी 7 वाजता त्यांना त्रास झाला, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी आम्हाला जळगावला MRI करायला सांगितलं. आता मी म्हटलं, गजानन महाराज म्हटलं, जर मी यांना जर सिरियस सांगितलं तर मला तिथेच थांबावं लागेल जळगावला, मग माझं पारायण कसं पूर्ण होणार, आता तुम्हीच बघा कसं करायचं ते. म्हणून मी गजानन महाराजांना हे केलं, म्हणजे त्यांचं आठवण काढली. आणि MRI मध्ये असं दिसलं
की फक्त नस दबलेली आहे आणि डॉक्टरांनी आम्हाला रिपोर्ट घेऊन परत बोलवलं एरंडोलमध्ये. परत बोलवल्यामुळे मला तिथे आल्यानंतर पारायण उरलेलं पूर्ण करता आलं आणि मला ह्याचा आनंद झाला की माझं पारायणही पूर्ण झालं आणि माझे मिस्टर पण थोडक्यातच वाचले. तिने मार्केटिंगमध्ये मला सपोर्ट करत असताना त्यांनी शिकवलं की कसं कुठे थांबायचं आणि कसं पुढे जायचं असं त्यांनी शिकवलं आणि त्या मला वेळोवेळी मार्गदर्शन करत आल्या. आज माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते आणि माझ्या मुलीचं लग्न फक्त 15 दिवसावर आलं. 15 त्या मला रोज फोन करायच्या, माझी आज मदत आहे का, तुम्हाला मदत करा, येऊ का मी, तुम्हाला काय हवं मदत करू का मी, त्या मला रोज फोन करायच्या आणि मला विचारायच्या. पण मला हे सतत करत असलेल्या उपासनेचा इतका फायदा झाला की मी मुलीच्या लग्नाची तयारी पण केली आणि माझे दीर, माझ्या जावा यांनी पण मला मदत केली आणि ही माझी जी मैत्रीण आहे ही माझ्या सावलीसारखी मागे राहिली. ज्या दिवशी कार्यक्रम लग्न होतं त्या दिवशी माझ्या सोबत राहून दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघायला त्या आल्या. म्हणजे अशा मैत्रिणी सुद्धा असणं किती महत्वाचं असतं, हा आपल्या एक नशिबाचा भागच असतो. पण सांगत असताना ना इतकं फुलून जातो ना, असं वाटलं होतं मला सुरुवातीला की मी कसं सांगू, काय सांगू, कुठून सुरू करू हेच मला आठवत नव्हतं. पण आता जसं सांगायला सुरुवात केली तसं मला एक गोष्ट अशा सांगाव्याशा वाटतात की मला मुलींना, लेडीजला असं सांगावंसं वाटतं की आपले मिस्टर किंवा आपली घरातली लोक आपल्याला सपोर्ट करत नसतील किंवा आपल्याला मार्गदर्शन करताना ते चुकीचं मार्गदर्शन करत असतील तर त्यांच्यावर न रागवता त्याच्यावर दुर्लक्ष करतात या सगळ्या गोष्टींकडे. त्या म्हणतात माझे मिस्टर करत नाही मग मी का करू, मी का कामाला जाऊ. तर तसं न करता तुम्ही स्वतः तर कराच आणि त्यांनाही सांगा कशा पद्धतीने करायला पाहिजे. नाही ऐकलं आज ना उद्या ऐकणार ते. असं कधीच होत नाही की हे मी करणारच नाही असं नाही, कारण ते सुद्धा लहानाचे मोठे झालेले असतात, त्यांना सुद्धा जगाचा अनुभव आलेला असतो किंवा येत असतो. त्यामुळे तुम्ही लगेच खचून नाही जायचं. हल्लीच्या मुलींचं काय होतं, लगेच खचून जातात. त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलंय. मुलगी रडायला लागली की मोबाईल हातात देते. मोबाईल हातात दिल्यावर काय होतंय, ती मुलगी फक्त मोबाईल मध्ये बघत बसते. मग ती काय बघतीये हे आपण बघत नाही. मग ते चांगलं बघते का वाईट बघते हे बघत नाही. फक्त तू मोबाईल हातात घेऊ नको, मोबाईलशी खेळू नको, पण का घेऊ नको, का बघू नको हे सांगणं पण तितकं गरजेचं आहे. आपण काय म्हणतो की मुली कशाला सांगायचं, त्यांना काय कळणार आहे का, नाही, त्यांना चांगलं कळत असतं, त्यांना मोबाईल खेळायचं कळतं. मग ते सांगितलेलं कसं कळत नाही, कळतं. फक्त ते का घेऊ नका हे तुम्ही समजून सांगा त्यांना. त्याच्यापासून होणारे परिणाम, डोळ्यावर परिणाम होतो, परत विचारांवर परिणाम होतो, एककल्ली होतात, कोणाशी बोलत नाहीत, एकटे राहतात, आतून स्वतःला संकुचित राहतात. त्याच्यामुळे त्यांच्या जेवणावर परिणाम होतो, त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित राहत नाही आणि तब्येत पण सुधरत नाही. अशा पद्धतीने मुलं हे होतात. त्यामुळे मोबाईल हा प्रकार मुलांपासून शक्य तेवढा जेवढा टाळता येईल तेवढा टाळा आणि स्वतःचा वेळ आपण जर असं असेल किंवा मला जॉबच आहे आणि तर त्या मुलींचं नाईलाज आहे, त्यांना जॉबमुळे मुलांकडे जास्त लक्ष देता येत नाही. पण ज्या घरी आहेत त्यांनी जेवढा वेळ देता येईल तेवढा मुलांकडे द्या, कारण ती पुढची पिढी आहे, पुढे त्यांना वाढायचे, मोठं व्हायचे. कारण मी माझ्या वेळेला ज्यावेळेस माझ्या मुली लहान होत्या त्यावेळेला जर मी मुलींमध्ये वेळ नसता दिला तर आज मुली माझ्या इथपर्यंत गेल्या नसत्या. मी त्यावेळेला जर जॉबच करत बसले असते 11 ते 9 किंवा सकाळी 10 ते 8 तर माझ्या मुलींना मला शिकवता आलं नसतं. ज्यावेळेस मी मार्केटिंग करायचे त्यावेळेला माझ्या मुली शाळेत गेल्या की मी जायचे, मुली घरी यायच्या आधी मी घरी यायचे आणि आल्यानंतर मुलींना पण शिकवायचे, शिकवण्या पण घ्यायचे. जे काम मला घरी बसून करता येईल ते करायचे. तसं हल्लीच्या मुलींचं होत नाही. हल्लीच्या मुलींचं काय होतंय, त्या जास्तीत जास्त वेळ मैत्रिणींमध्ये, मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर ती किती पुढे गेली, मी किती पुढे जाऊ ह्याच्यामध्येच जातोय. मला किती आले, किती लोकांनी पाहिलंय, किती नाही, ह्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण करतोय काय, आपल्या मुलांनी नेमकं काय आपण काय बघायला पाहिजे
हे पण मुलींना कळायला पाहिजे, मुलांना कळायला पाहिजे. मला हीच गोष्ट सांगायची मुलींना की तुम्ही हे माझे मिस्टर, माझ्या घरातली माणसं मला सपोर्ट करत नाही, तुम्ही जर हुशार असलात तर तुम्ही थांबू नका, तुम्ही चालत राहा. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा की जे आपल्याला खचवतात आहे किंवा आपल्याला त्याच्यातून मागे पाय ओढतात आहे, तर ते मागे ओढून घेऊ नका, स्वतःला पुढे चालत राहा. आणि जर आपल्या प्रारब्धात असेल तर ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. मी मगाशी आपल्याला एक गोष्ट सांगितली की आम्ही मोठ्या एक वाड्यात राहते आणि आमचं एकत्र कुटुंब आहे आणि बरेच म्हणजे 4थी पिढी आमची चालू आहे या वाड्यामध्ये. त्यात आमचं मोठी फॅमिली आहे आणि एकत्र कुटुंबामुळे फायदे कसे झालेत मला की सगळ्यात मोठी मी सून आहे ह्या घरामधली. मला जावा आहे, दीर आहे, सासू सासरे आहेत. माझे स्वतःचे सासू सासरे वारलेत, पण मला एकत्र कुटुंबामध्ये असल्यामुळे त्या सगळ्यांचा फायदा असा झाला की माझ्या मुलीचं लग्न होतं आत्ताच काही महिन्यापूर्वी लग्न होतं आणि माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते. तर माझ्या जावांनी आणि माझ्या दिरांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या सासूबाई पण, चुलत सासूबाई, कारण माझ्या सासूबाई होत्या त्यावेळेला मी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या, पण काही गोष्टी मला या बाकीच्या सासूबाईंनी सांगितल्या. आणि माझ्या मुलीचं लग्न असताना सवाष्णी घालणं, लग्नामध्ये तिथे सगळं बघणं, जेंट्स म्हणून जी कामं करायची ती सगळी माझ्या दिरांनी पूर्ण पार पाडली. इतकं सुंदर लग्न झालं की मला बोलायला पण म्हणजे ही माझ्या आयुष्यभर न विसरणारी एक आठवण आहे माझ्यासाठी ही. आणि तुम्ही पण असंच सगळं मोठी कुटुंब जर असतील ना तर विभक्त होण्याचा अजिबात विचार करू नका. जितकं होता होईल तेवढं तुम्ही ते जोडून कसं राहील ते बघा. कारण मी आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रम केले तर प्रत्येक कार्यक्रमाला सगळ्या जावांना, दिरांना घेऊन कार्यक्रम केले. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण आपोआपच ती वृत्ती आली की आपण कुठलेही कार्यक्रम करायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून करायचा. कारण आमच्याकडे देऊळ असल्यामुळे होम हवन होत असतं, कोणाचे लग्न निघाली, काही कार्यक्रम निघाले ते एकमेकाला बोलवतो. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना बोलवायला आम्हाला वेळच मिळत नाही, कारण आमचेच एवढे मोठे आहे, जवळजवळ 150-200 लोक आम्ही घरातली आहोत. आणि आत्ताच्या काळामध्ये एवढं मोठं कुटुंब पाहायला एवढं दुर्मिळच आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा असं जोडून कसं राहता येईल. आजकाल विभक्त कुटुंब आहेत, त्यामुळे एकत्र कुटुंबाचं महत्त्व कोणाला कळत नाहीये. आजच्या पिढीमध्ये एकत्र कुटुंब बघायला मिळणं दुर्मिळच आहे, पण निदान आपल्या सासू सासऱ्यांबरोबर, घरातल्या बाकीच्या मोठ्या लोकांबरोबर एकत्र राहण्याचा प्रयत्न करा, हे मला तुम्हाला सांगायचंय. आपल्या आठवण या चॅनलने व्यासपीठ मिळवून दिलं की माझ्या आठवणी, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि मला त्याचं खूप आनंद वाटतो, कौतुक वाटतं की त्यांनी माझे हे आठवणी ऐकून घेतल्या, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते.